आणि आज अशी वेळ आली होती की टीमला माझी गरज होती आणि मी खरंच माझ्या टीमचं डिंगडॉंग कामोठे आणि माझ्या फॅमिलीचं त्यांनी मला एवढं बॅक केलं. माझ्या बॅटीला बॉल लागत नसतानाही ते मला सांगत होते, शिवा तू खेळत राहा. नाहीतर मी आजचा माझा क्रिकेटचा शेवटचा दिवस होता, मी आजपासून क्रिकेट खेळणार नव्हतो. पण पुन्हा एकदा मी आता पुन्हा नव्याने प्रॅक्टिस करीन. आणि आता आमच्या रायगड प्रीमियर लीग येतात, आतिल भाऊ आमच्या सोबत आहेत. आणि खरंच खूप बॅड पॅच बघितला आणि ही ट्रॉफी माझ्यासाठी आज खूप खूप काहीतरी आहे. अरे मित्रा, हे क्रिकेटच असं आहे, ज्या दिवशी आपण म्हणतो ना माझा शेवटचा दिवस आहे, त्या दिवशी छप्पर फाडून आपल्याला काहीतरी मिळतं. घ्या. हां, 2000 विशालसाठी आहेत आणि 2000 तुमच्यासाठी आहेत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. आणि ही मॅच 5 ओव्हरची आयोजन कमिटीने कळवलं आहे. फायनल जर वेळ नसेल तर 3च ओव्हरची खेळवली जाईल. आणि जशी मॅचला सुरुवात होईल, एक युवा समालोचक पप्पा पळसपूर गावचे सुपुत्र आणि त्याचबरोबरीने बदलापूर परिसरामध्ये देखील आता खूप छान कामगिरी करतायत. जाऊयात तुषार शिंदे सरांकडे. यावेळेस पहिल्याच बॉलवरती आक्रमण होत आहे. समोरच्या दिशेने हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली 2-2 पोहोचतायत, परंतु झेल एकही जणांनी पकडला नाहीये. आणि इथे मात्र 2 धावा प्राप्त होतील. सन्माननीय चंदू शेटे सरांचा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळाला. आणि खरं तर सर, बऱ्याच लोकांना उत्सुकता होती तुम्ही केव्हा पोहोचणार या स्पर्धेमध्ये, आणि ती उत्सुकता तुम्ही पोहोचल्यामुळे इथे पूर्ण झालेली आहे. 2 धावा पहिल्याच बॉलवरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या धावपलकाला सुरुवात झाली आहे. 2 धावा धावपलकावरती आहेत. हनुमंत दाभाडे मैदानावरती दाखल झालेत. पहिल्याच बॉलवरती दुहेरी धावा येताना देखील पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खूप कमालीचं टायमिंग आहे. खूप वेगाने बॉल गेलाय आणि क्षेत्ररक्षण देखील प्रयत्न करतायत, परंतु हा बॉल प्रयत्न करत असताना जाईल सीमा रिस्टच्या पलीकडे. हनुमंत दाभाडे यांच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हर रिजनला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक चौकार. धाबा धावपलकावरती आहेत. एज इज द ओनली नंबर फॉर मिस्टर हनुमंत दाभाडे. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. मिडानचे खेळाडू बॉलच्या दिशेने येतील, बॉलला रोखतील, एकही धाव इथे प्राप्त होणार नाहीये. आणि 6 धाबा धावपलकावरती आहेत. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 6 विदाउट लॉस. 6 धाबा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हनुमंत दाभाडे आणि त्यांच्या जोडीने मैदानावरती पंकज गाडगे पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील एका धावेचा प्रयत्न आहे. चिकी सिंगल इथे पूर्ण झाली आहे. हलकंसं फंबल आणि 1 धाव झाली आहे मुकम्मल. सन्माननीय बाबाजी सेठ डेरे साहेबांना विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 7 धावा धावपलकावरती आहेत. विशाल पांचाळ गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत, तर फलंदाजीसाठी हनुमंत दाभाडे आणि पंकज घाडगे हे दोन्ही मैदानावरती आहे. यावेळेस देखील आक्रमण करतायत. ऑन साइडला बॉलला फेकून दिलंय का ऑफेजला. हा बॉल जाईल आउट ऑफ द पार्क. पंकज घाडगे यांच्या बॅटमधून आला मॅक्सिमम षटकार. तेरा धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने, बॉलच्या खाली पोहोचतायत. आली आहे पहिली विकेट. षटकार लगावला, वार केला, परंतु आता गोलंदाज पलटवार करतायत. विकेट.
स्वागतम. सन्माननीय गुलाबराजे भोसले साहेबांचे या ठिकाणी आगमन होते. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय पॉइंट रिजनला बॉल चाललाय आणि डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावांचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे धावफलकर धावा आहेत. आणि सन्माननीय सुदामजी आवटी साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. मी त्यांना विनंती करतोय की आपण आपला या ठिकाणी विशेष सन्मान केला जाईल. सन्माननीय सुदामजी आवटी साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. साहेबांना विनंती आपण या आणि आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला जातोय. यावेळेस मात्र ऑन साईडला फायनल लेग क्षेत्रामध्ये बॉलला दिशा दिली आहे. बॉल खूप वेगाने निघालाय. आउटफील्ड वेगवान आहे आणि हा देखील बॉल जाईल सीमारेषे पार चौकार. राईट आर्म ओव्हर द विकेट. मिड ऑफ रिजन मध्ये फंबल झाले. धाव तिथे प्राप्त होणार नाही. या डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. हलकाचं फंबल परंतु स्वतःला बॅक केलं क्षेत्ररक्षकानं आणि धाव तिथे उपलब्ध नव्हती. आणखी डॉट बॉल एक पाहायला मिळते. 20 धावा धाव फलकावरती आहेत. प्रतीक मोकल गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. बॅटिंगसाठी विशाल फदाले सज्ज होत आहेत. यावेळेस कमालीचा फटका. स्टेप आउट झाले एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये आणि झेल देखील टिपला जाईल. क्षेत्ररक्षक होते त्या दिशेने झेल टिपलाय. फटका देखील कमालीचा होता परंतु इथे तितकं एलिव्हेशन मिळालं नाहीये आणि आली आहे विकेट. फलंदाज बाद. आमचे दाजी सन्माननीय संजयजी आहेर साहेबांचे या ठिकाणी आगमन झालंय आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्मान्य श्रीमान संजयजी आहेर साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय संजयजी आहेर साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. यशस्वी उद्योजक आणि आमचे दाजी सन्माननीय संजयजी आहेर साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न करतोय. सन्माननीय बबूसेठ डोंगरे आपल्याला देखील विनंती आपण देखील मंचावरती यायचंय. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खरं तर आम्ही एकाच ग्रामपंचायत मधले आहोत. ते ढगेवाडीचे आम्ही परस्पूरचे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 20. 10च्या धावगतीनं पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 साठी राजा घाडगे गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. बॅटचं एज लागलाय. एज हँड टेकन बिहाइंड द विकेट. आणखीन एक मोठा धक्का लागलाय. हनुमंत दाभाडे महत्वाची विकेट. फलंदाज बाद. या स्पर्धेच्या माध्यमातून क्रमांक 1चं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाले 55,555 रुपये. श्रीमान संतोष शेठ मोरे साहेब, साई शिपिंग अँड लॉजिस्टिक, उर्मी शिपिंग एजन्सी, ओम साई ट्रान्सपोर्ट यांच्या माध्यमातून खरं तर यशस्वी उद्योजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून क्रमांक 1चं पारितोषिक आम्हाला मिळाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. क्रमांक 2चं पारितोषिक 33,333 रुपये. मान्य श्रीमान युवराज सेठ चव्हाण, ट्रिकॉन ग्रुप यांच्या माध्यमातून क्रमांक 2चं पारितोषिक आम्हाला मिळाले. क्रमांक 3चं पारितोषिक 22,222 रुपये. सन्माननीय विक्रम सेठ दिनकर डोंगरे,
मिडास एक्झिम उद्योजक नवी मुंबई, श्रीमान विलास सेठ दशरथ शिंदे, जलाराम शिपिंग एजन्सी उद्योजक नवी मुंबई आणि श्रीमान संकल्प सेठ कुमार काळे उद्योजक नवी मुंबई यांच्या माध्यमातून 22,222 रुपयाचा क्रमांक 3चं बक्षीस आम्हाला प्राप्त झाले. क्रमांक 4चं पारितोषिक 22,222 रुपये श्रीमान निलकंठ सेठ मस्के उद्योजक नवी मुंबई आणि श्रीमान हेमंत सेठ डुकरे उद्योजक नवी मुंबई यांच्या माध्यमातून क्रमांक 4चं पारितोषिक आम्हाला प्राप्त झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. सुनील येवले, पहिल्याच बॉलवरती सुनील येवले यांची शिकार केली आहे. पहिल्याच बॉलवरती त्रिफळा उडवलाय राजा घाडगे यांनी. आली आणखी एक विकेट. बॅक टू बॅक सफलता येताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज सुनील येवले शून्यावरती माघारी परततील. विकेट. सन्माननीय अरुणजी चौधरी साहेब यांच्या माध्यमातून राजा घाडगे यासाठी 1,000 रुपयाचं बक्षीस या विकेटसाठी आणि क्वार्टर फायनलचे मॅन ऑफ द मॅच देखील आहेत. राजा घाडगे सामना संपल्यावरती आपण क्वार्टर फायनलचे मॅन ऑफ द मॅच देखील घेण्यासाठी यायचे विनंती आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आणि आता राजा घाडगे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहेत. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये राजा घाडगे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपांत्य फेरीचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये काय गोलंदाजी केली आहे. अफलातून सुरुवात पाहायला मिळाली आहे राजा घाडगे यांच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा राजा घाडगे सज्ज होत आहेत. 2 विकेट लगातार मिळवल्यात. नवीन फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते संदीप पवार. प्रयत्न तर संदीप पवार यांनी देखील पहिल्याच बॉलवरती केलेत, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न झाले, फुटवर्क नव्हतं आणि बॅट आणि बॉलचा संपर्क देखील होत नाहीये. बॉलची लाईन टोटली मिस केली आहे आणि हा बॉल निर्धाव येताना पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. सुरुवात तर लाजवाब झाली होती बॅटिंग करणाऱ्या टीमची, परंतु आता इथे पाटकर अँड सन्स संघाने देखील पुनरागमन या सामन्यामध्ये केलेलं पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना आहे आणि राजा घाडगे कमालीची गोलंदाजी करतायत. 20 धावा केवळ धावपलकावरती आहेत. फुलर लेनचा बॉल होता, अगदी पायावरती आदळतोय आणि एका धावेचा प्रयत्न झालाय. एक धाव लेग बाईकच्या माध्यमातून प्राप्त होईल. 21 धावा धावपलकावरती आहेत. 21 लॉस ऑफ द 3 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 21 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कमालीची गोलंदाजी राजा घाडगे यांनी या षटकामध्ये आतापर्यंत केलेली पाहायला मिळाली आहे. खरं तर लेग बाईकच्या माध्यमातून आतापर्यंत 1 धाव आली या षटकामध्ये. पुढचा बॉल फुल टॉस होता, ऑन साइडला खेचलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या दिशेने येत आहेत, परंतु बॉल कुठे आहेत शोधत राहिलेत काही काळ. 2 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्या. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 23. 23 रन्स लॉस ऑफ द 4 विकेट. 23 धावा धावफलकावरती आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हनुमंत दाभाडे आणि पंकज घाडगे या जोडीने खूप कमालीची सुरुवात केली आहे. विशाल फदाले देखील काही काळ मैदानावरती होते, परंतु तदनंतर सुनील येवले अगदी स्वस्तात माघारी परतल्यामुळं इथे मात्र संघाची थोडीशी अडचण निर्माण झाली आहे. शॉर्ट रन चेक करायचे आहे. ओके, स्ट्राईक एंडची शॉर्ट रन चेक करायची आहे. दोन धावा कंप्लीट आहेत. सुशांत आणि संदीप पवार ही जोडी मैदानावरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती राजा घाडगे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. पुढचा बॉल सुशांतसाठी. आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे, बॉल पडल्यानंतर मात्र कट झालाय आणि हा देखील बॉल डॉट आलाय. कमालीची गोलंदाजी राजा घाडगे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे.
षटक क्रमांक 3 मध्ये केवळ 2 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्त्वाच्या विकेट त्याने आपल्या नावावरती केल्यात. पहिला बॉल अख्खूट टप्प्याचा होता. सफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. संदीप पवार आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आहे. थोडेसे चाचपडत आतापर्यंत खेळताना पाहायला मिळाले संदीप पवार, परंतु लय लवकर शोधावी लागेल कारण आता वेळ कमी राहिलाय. 11 अधिकृत बॉल या पहिल्या डावामधले शिल्लक आहेत. केवळ 23 धावा धावपलकावरती आहेत. संदीप पवार यांना थोडीशी पॉवर मैदानावरती दाखवावी लागेल. अख्खूट टप्प्याचा बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे आणि केवळ एकच धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती 24 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी सुशांत आणि त्यांच्या जोडीने संदीप पवार ही जोडी मैदानावरती आहे. इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. शेवटचे 10 अधिकृत बॉल शिल्लक आहेत आणि त्यावरती मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल शिवशंभर 11 संघाला. या सामन्यामध्ये संघर्ष करण्यासाठी गोलंदाजांना थोडंसं क्वेश्चन द्यावं लागेल. समोरच्या दिशेने आक्रमण केलंय. बॉल हवेत तर गेलाय आणि हा बॉल दूरवरती देखील जाईल. सुशांत यांच्या बॅट मधून नेत्रदीपक फटका. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये लॉफ्टेड ड्राईव्ह. बॉल सीमारेषे पार. षटकार. सन्माननीय विश्वास शेठ भोर युवा उद्योजक पुणे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुशांत यांच्या बॅटमधून महत्वपूर्ण फटका आलाय. धावांची कोंडी फोडणारा षटकार आपण पाहिलाय आणि 6 धावेने धावफलक पुढे जाईल. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल केव्हाही हरवला, फुटला, ओला झाला तर नवीन बॉल दिला जाईल याची नोंद आपण करून घ्या. 30 धावा धावफलकावरती आहेत. 30 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 30 धावा धावफलकावरती आहेत. महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय सीबी ट्रॉफीच्या माध्यमातून. खरं तर दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अप्रतिम क्रिकेट अगदी पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. अगदी चुरशीचा सामना झाला आणि अप्रतिम विजय खरं तर त्या सामन्यामध्ये तिथे साकार करताना पाहायला मिळाली. विशाल शिंदेची टीम पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत्यात गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल
स्विच हिट केलाय आणि बिटवीन द गॅप हा बॉल ट्रॅव्हल झाला दरम्यान क्षेत्रामध्ये. सुशांत यांच्या बॅटमधून षटकारानंतर आलाय दुधारी शस्त्र अल्टी पलटी आणि बॉलला दिली कल्टी. चौकार. सुशांत मात्र डावाला फिनिशिंग टच देतात, आवश्यकता होती या इनिंगची आणि ते मात्र काम सुशांत मैदानावरती करताना पाहायला मिळत आहेत. शिवशंभो 11 संघासाठी तारणहार आतापर्यंत राहिलेले आहेत सुशांत. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली आहे. सुशांत यांच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आलेला आपण पाहिला आहे आणि धावफलक जाऊन पोहोचलाय. 34 धावा धावफलकावरती आहेत. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल लोअर फुलटत होता स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. सरळ क्षेत्ररक्षकाला शोधलाय आणि आली आहे विकेट. फलंदाज सुशांत देखील माघारी परततील. आणखी एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. मात्र बॅट आणि बॉलच्या मध्ये संपर्क होत नाही. आणखी एक बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानावरती इथे पूर्ण झालेला आहे आणि धावफलकावरती धावा आहेत केवळ 34. पहिल्या षटकामध्ये विशाल पांचाळ यांच्या विरोधामध्ये 13 धावा आल्या होत्या. सेकंड ओव्हर प्रतीक मोकल यांची कमालीची राहिली आहे, तिथे केवळ 7 धावा आल्या आणि राजा खाडगे काय कमालीची गोलंदाजी केली आहे. 3 धावा खर्च करत असताना 2 महत्त्वाच्या सफलता त्यांनी आपल्या नावावरती केल्यात. जयेश जाधव यांच्या षटकामध्ये देखील 11 धावा आल्यात आणि एक सफलता याही षटकामध्ये आली आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 34. 34 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 34 धावा धावफलकावरती आहेत 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. अंतिम षटकामध्ये खरं तर या धावसंख्येला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटरला मैदानावरती करावा लागणार आहे. संदेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. राईट अप राऊंड विकेट. पहिला बॉल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्यांच्या हातामध्ये घरपोच सेवा दिली आहे. फ्री होम डिलिव्हरी विदाऊट OTP आणि अंतिम षटकामध्ये देखील पहिल्याच बॉलवरती विकेट येते. फलंदाज बाद. नवीन फलंदाज बाळू मैदानावरती दाखल होत आहेत. चांगली कामगिरी बाळू यांना देखील करावी लागेल. शेवटचे 5 बॉल अद्यापही या डावामधले शिल्लक आहेत. बाळू खिल्लारी मैदानावरती आहेत. धावफलकावरती धावा आहेत 34. संदेश गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल बॅटच्या आतल्या एजला बॉल लागलाय, तिथे देखील धाव प्राप्त होणार नाहीये. अंतिम षटक देखील खूप कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. थोडासा संघर्ष आपण पाहिलाय. अगदी फलंदाज सुशांत यांनी देखील केला. एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय, परंतु या इनिंगमध्ये स्ट्राईक रोटेशन खूप कमी वेळा होताना पाहायला मिळालंय. एकेरी दुहेरी धावा खूप कमी वेळा येताना पाहायला मिळाल्यात आणि केवळ मोठ्या फटक्यांवरती तुम्हाला डिफेंड राहून चालत नाही क्रिकेटमध्ये, तेच चित्र पाहायला मिळालंय. आणि पार्टनरशिप बिल्ड होताना पाहायला मिळाली नाही आहे. सातत्याने विकेट मात्र या डावामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. स्टेप आउट झालेत. बॅटच्या एजला बॉल लागतो आणि दरम्यान क्षेत्रामध्ये हा बॉल गेलाय. आणखी एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 35 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. 35 धावेंपर्यंत
स्कोर कार्ड आपल्याला पोहोचलेलं पाहायला मिळत आहे. अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. संदेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. शेवटचे 3 बॉल अद्यापही शिल्लक आहेत. समोर दिसेल लॉफ केला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक बनतील दर्शक. कमालीचा फटका हा व्हॉलीबॉल, त्यावरती सरळ बॅटने आक्रमण केलंय आणि स्कोर कार्ड 40 पार जाईल. 41 धावा धावपलकावरती आहेत. चिलीमिली वेपर्स पापड्या तळून घेतल्या. बॉल आणि त्यावरती मात्र षटकार आलाय. आणखी एखादा षटकार शोधावा लागेल. अक्षय मैदानावरती आहेत. त्यांच्या बॅटमधून एक मोठा फटका तर आलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. वाईट बॉल पंचाने घोषित केला. इथे मात्र अवांतर धाव मिळेल. 42 धावा धाव बलकावरती आहेत. हाफ व्हॉलीबॉलवरती षटकार आला आणि इथे मात्र गोलंदाज बचावण्याचा प्रयत्न करत होते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल वाईट दिलाय आणि त्या माध्यमातून मात्र अवांतर धाव इथे प्राप्त होईल. 42 धावा धाव बलकावरती आहेत. गोलंदाज संदेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर. खरं तर नॅचरली देखील अँगल मिळत असतो ज्यावेळेस तुम्ही उजव्या हाताच्या फलंदाजासाठी राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करता आणि वाईड बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळेल. चला रिव्ह्यूची मागणी केलेली आहे परंतु पंचाने रिव्ह्यू नाकारलाय. 43 धावा धाव बलकावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक मैदानावरती आहे. 2 अधिकृत बॉल येणं अजूनही बाकी या सामन्यामध्ये. 43 धावा धाव बलकावरती आहेत. 2 लिगल डिलिव्हरीज रिमेनिंग इन दिस ओव्हर. 2 बॉल अद्यापही शिल्लक आहेत. बॅटिंगसाठी पुन्हा एकदा अक्षय सज्ज झालेत. एक षटकार ऑलरेडी त्यांच्या बॅटमधून आलाय आणि आणखी एखाद्या षटकाराच्या शोधामध्ये ते असणार आहेत. आखू टप्प्याचा बॉल होता. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये गेला. क्षेत्ररक्षक आणि फलंदाज इथे मात्र हिट विकेट बाद झालेत. आणि सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉलवरती इथे विकेट आली आहे. स्कोर कार्ड ॲज इट इज असेल. 43 धावा धाव बलकावरती आहेत आणि 44 धाव्यांचं लक्ष या ठिकाणी असेल पाटकर अँड सन्स या संघासमोर. 44 इज द टार्गेट. या ठिकाणी काही विशेष सन्मान आपण मंचावरती संपन्न करणार आहोत. सन्माननीय विश्वास सेठ भोर साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी आपल्या मुख्य मंचावरती संपन्न केला जातोय. सन्माननीय श्रीमान विश्वास सेठ भोर साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करणार आहोत. विश्वास सेठ भोर साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय विश्वासजी भोर साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. तदनंतर सन्माननीय परेशजी चकोर साहेब आणि त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्माननीय श्रीमान परेशजी चकोर साहेबांचा देखील
विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. सन्माननीय परेशजी चकोर साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करणार आहोत. तदनंतर सन्माननीय वैभवजी भोर साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करणार आहोत. सन्माननीय श्रीमान वैभवजी भोर साहेबांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल. सन्माननीय वैभवजी भोर साहेबांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करणार आहोत. सन्माननीय श्रीमान वैभवजी भोर साहेबांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय वैभवजी भोर साहेबांचा देखील विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण संपन्न करतोय. आणि खरं तर दुसऱ्या डावाला ज्यावेळेस सुरुवात होईल मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा इन्व्हाइट करतोय द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट, व्हॉइस ऑफ महाराष्ट्राच्या मातीतील क्रिकेट क्षेत्रामधील एक गोड आवाज सन्माननीय चंदू शेटे सरांना मी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय दुसऱ्या डावासाठी. नमस्कार. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असणार आहे सीबी ट्रॉफीच्या या 11व्या पर्वामध्ये. 11व्या पर्वाची सेमीफायनल नंबर 2 सुरू आहे. एका बाजूला शिवशंभो, दुसऱ्या बाजूला पाटकर अँड सन्स. पहिली बॅटिंग केली ज्या वेळेला पाटकर अँड सन्सने, शिवशंभोने आणि रन केल्या होत्या 43-44ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आणि 44चा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली. एका बाजूला विजय सातवसे आणि दुसऱ्या बाजूला प्रतीक मोकल. साईगावचा खेळाडू आहे, साईगावचा खेळाडू आणि माझ्यामध्ये साईगावची टीम प्रतीक ग्रामीण धमाका बिग बॅश क्वालिफायर खेळणार आहे आणि तुला सुद्धा खेळायचं आहे. आमच्यामध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत कस्टम म्हणजे सीमा शुल्क आयुक्तालयातील महत्त्वाचे अधिकारी इकडे आलेले आहेत. मग आकाश सर, नितीन सर, पंकज सर आणि पंकज सर या ठिकानी आलेत. अभी विनंती असेल आयोजन कमेटी से दरख्वास्त करना चाहूँगा. हमारे बीच आकाश सर, नितिन सर और पंकज सर आ चुके हैं और सीमा शुल्क ऑफिस के और हमारे सभी सीए बांधवों से जिनका एक अच्छा रिलेशन है, हेल्पफुल ऐसे ऑफिसर. एक नाता होता है सीएचए और अप्रेजिंग ऑफिसर या कस्टम ऑफिसर का, और ऐसे ही एक बढ़िया ऑफिसर आकाश सर यहाँ आ चुके हैं. उनके साथ नितिन सर और पंकज सर. हमारे सीएचए बांधवों की ये क्रिकेट की टूर्नामेंट है, प्रतियोगिता है और उसके लिए आपने अपना एक अहम वक्त दिया, इस टूर्नामेंट के लिए यहाँ आए, इस टूर्नामेंट की शोभा बढ़ाई और इसके लिए आपका शुभ सम्मान यहाँ किया जाता है. मैं आमंत्रित करना चाहूँगा सीएचए के साई शिपिंग, उर्मी शिपिंग के चीफ संतोष मोरे साहब, इनसे विनती है आपको सम्मानित करना है. कस्टम ऑफिसर आकाश सर, नितिन सर और पंकज सर, सभी सीएचए बांधवों के लिए काफ़ी हेल्पफुल रहने वाले और अपना काम अपनी तरीके से करने वाले ये तीनों ऑफिसर, उनका हम सम्मान करेंगे सीएचए बांधवों की तरफ से सीबी ट्रॉफी डॉक्स प्रीमियर लीग में. आकाश सर, नितिन सर और पंकज सर
सीबी ट्रॉफी इस बार उठाकर खेला है, पुल किया और इस गेंद को सीमा रेखा के बाहर गुल भी किया, सिक्सर। बाबा शेट्टी बऱ्याच दिवसानंतर आपली देखील भेट होते. जय श्रीराम. गोरख भाऊ आहेत, चष्म्यामुळे ओळखलं नाही भाऊ. जय श्रीराम. शुक्रिया सर, आप तीनों ने भी यहाँ आके इस टूर्नामेंट की, इस प्रतियोगिता की शोभा बढ़ाई और उसके लिए आप सभी का एक छोटा सा सम्मान हमारे सभी सीएचए बांधवों की तरफ से, सीबी ट्रॉफी ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से तहे दिल से शुक्रिया सर. आप तीनों ने यहाँ आके इस प्रतियोगिता की शोभा बढ़ाई. इसलिए नारायणदादा गाडेकर साहेब यांचाही सन्मान केला जातोय. आणि आता जाऊयात आपण या सेमीफायनलच्या दुसऱ्या डावाकडे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. प्रतीक मोकल समोर खेळलाय. ओहो, चांगला स्ट्रोक मारलाय. सीमा रेषा पार. प्रतीक मोकल, ब्रँडेड फटका. साईगावचा हा जबरदस्त खेळाडू त्याच्या बॅट मधून पाटकर अँड सन्स साठी सिक्सर. कैलाश ढोरे कुठे आहेत? कैलाश ढोरे सरांची टीम पाहायला मिळते. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 44 करायच्या आत पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर रन झाले आहेत 13. अजूनही मॅच ऑन आहे. या मॅचला जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 31 ची आवश्यकता आहे आणि चेंडू पाहिलं तर 24 बाकी आहेत. यानंतर फायनल मॅच असेल आणि त्याच्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची आहे. मान्यवरांचं आगमन इकडे होणार आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचे सीएचए बांधव डॉग्स प्रीमियर लीगचे एक भव्य दिव्य आयोजन करताना पाहायला मिळत आहेत. 11वं पर्व. यावर्षी सीएचए प्रीमियर लीगला काही कारणास्तव येता नाही आलं, परंतु डॉग्स प्रीमियर लीगसाठी थोडा वेळ का होईना हजर राहतोय. यावेळेला थोडासा लांबून खेचलाय, खाली क्षेत्रातच मारलाय. वाह, जबरदस्त स्ट्रोक, चौकार. गाडगे बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धाही गाजवताना पाहायला मिळतात हे राजा गाडगे. ओ, खरा बॉल होता, त्याला फक्त दिशा दिली आहे आणि बॉलला सीमारेषच्या दिशेने पाठवलंय. धावा 4. त्याचबरोबरने नो बॉल देखील घोषित केला जातोय. हा पंजा आहे इकडे 5. चौकार आलाय प्लस नो बॉल देखील. यानंतर फ्रीट असेल. 44चा पाठलाग करायचा आहे. 22 झाल्यात, 22 पाहिजे आणि अजूनही तब्बल 4 ओव्हर बाकी आहेत.
म्हणजे विजयाच्या जवळ दाखल झाली ही टीम पाटकर सन्स. दुसऱ्या बाजूला शिवशंभो ही टीम देखील तेवढीच चांगली आहे. आखू टप्प्याचा बॉल लांबून खेचलाय राजा गाडगे यांच्या बॅटमधून, परंतु तिकडे एक धाव मिळेल. 23 धावा धाव फलकावर. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आगमन होत आहे ASI जयेश पाटील साहेब मुंबई आणि अतुल शेठ औटी यांचे जिवलग मित्र या डॉग्स प्रीमियर लीगसाठी. जयेश पाटील साहेब आपल्या इकडे आगमन होत आहे. या क्रीडा स्पर्धेमध्ये आपलं स्वागत. जयेश पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. मुंबई पोलीस दलात खूप चांगलं काम ज्यांचं चाललं आहे आणि या आयोजन कमिटीचे एक मुख्य घटक अतुल भाऊ आवटी यांचे अगदी जवळचे मित्र सुरेश शेठ धवन यांचं इकडे आगमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करू. ओहो, या वेळेला दांडी 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 गुल बोल्ड होत आहेत. प्रतीक पाटील साहेब यांचं तिकडे इकडे आगमन झालं आहे. आम्ही त्यांचं देखील हार्दिक स्वागत करत आहोत. मान्यवरांची आगमन होऊ लागलेली आहेत. अंतिम टप्पा आता या स्पर्धेचा आलेला आहे. सगळ्यांचं स्वागत. विशाल पांचाळ दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आल्या पहिला स्ट्रोक अगदी गलीच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. विशाल पांचाळ आलेत पहिल्याच बॉलला चौकार. येस, घाटल्याचे एक जबरदस्त खेळाडू विशाल यांना आपण पाहतोय. वाह, समोरच्या दिशेने उडवलाय, लांब लचक पाठवलाय, सीमारेषेच्या पार 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 षटकार.
आतापर्यंत सर्वात आतून आलेली बारी 2.2 ओव्हरमध्ये मॅच जिंकलेली आहे. फायनलच्या दोन्ही टीम आपल्याला 5 मिनिटात रणनीती बनवायची आहे. कैलास भाऊ अभिनंदन.